बुलढाणा अर्बनची तिजोरी भक्कम आहे, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका. बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी खरं तर नागरिकांना आवाहन केलं. आम्ही त्या लोकांना कारण विचारलं तर ते म्हणतात की आम्ही 17,000 रुपयांनी सोनं ठेवलेलं आहे, तुम्ही आमचं सोनं 1.5 लाखाच्या भावाने विकणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की हे आपल्याला कोणी सांगितलं, त्याचे सर्वचे सर्व कर्नाटकमधले एका साखर कारखान्यावरचे ऊसतोड कामगार आहेत. आणि जो कारखाना आहे कर्नाटकमधला, त्या कारखान्याचं कर्ज बुलढाण्यामध्ये थांबवल्यामुळे त्यांना एकदम अडचण निर्माण झाली. आणि त्यांना अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांनी तिथल्या लोकांना गाड्या करून पाठवलं, तुम्ही जा आणि तुमची गर्दी करा, तुमचं सोनं सोडा, तुमच्या सगळ्या नातेवाईकांना सांगा की त्या ठिकाणी आपल्याला सोनं सोडवायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात काही संस्था बंद झाल्या, तो धाक लोकांना वाटतो, त्यामुळे लोकांनी गर्दी केलेली आहे. बाकी आम्ही सगळ्यांचं सोनं परत करणार आहे. सोलापुरातील राजकीय वादातील हत्या प्रकरणात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. 11 पैकी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सोलापुरातील जेल रोड पोलीस पुढील तपास करतात. एबी फॉर्म खाणाऱ्या उद्धव कांबळे यांनी अखेर माघार घेतली. उद्धव कांबळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पक्षाच्या आदेशानुसार उद्धव कांबळे यांनी माघार घेतली असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे मच्छिंद्र ढवळे हे वॉर्ड क्रमांक 36 मधून अधिकृत उमेदवार आहेत. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. हिंगोलीत माजी नगराध्यक्षाच्या घरावर दगडफेकीची घटना घडली आहे. माजी नगराध्यक्ष संदीप बहिरे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दगडफेक करतानाचे सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आले. हे दृश्य आपण पाहतोय. यावेळी हिंगोलीत माजी नगराध्यक्षाच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष संदीप बहिरे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची माहिती आहे. सेनगाव पोलिसात आता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दगडफेक करतानाच सीसीटीव्ही फुटेज समोर आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.